सुजय काळजीपूर्वक नयनाला टेरेसवर आणतो. बाकीचे सर्वजणही हळूहळू टेरेसवर येतात. रेश्मा जेव्हा खुशीला बोलवायला जाते तेव्हा तिला आईच्या बांगड्या आणि साडी नेसलेली पाहून ती थक्क होते. खुशी या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचे तपकिरी डोळे आज आणखीनच छान दिसत होते. खुशीने तिच्या केसांचा जुडा बांधला होता. रेश्माने खुशीसाठी एक अतिशय गोंडस हार विकत घेतला होता. खुशीने तिच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा मांगटिका लावला होता. त्यावर पायात पायल, कमरेला पातळ कमरबंद व आर्यनच्या आईची लाल साडी, मेहंदी, हातात लाल हिरव्या बांगड्या. यावेळी कोणी असता तर त्याची नजर खुशीवर थांबलीच असते आणि रेश्माच्या बाबतीतही तेच झाले. रेश्माने तिच्या कानामागे काजळ लावले आणि तिच्याकडे बघत म्हणाले, तुला कधीच कोणाची नजर लागू नये रेश्मा. जी आपल्या हातांनी खुशीच्या गालाला स्पर्श करते आणि हसते. दोघी गच्चीवर जातात. सर्वजण खुशीकडे पाहतात आणि आर्यन तर डोळे मिचकवायलाही विसरल्यासारखं वाटत होतं. आत्या तिची नजर काढते आणि म्हणते की आमच्या वादळाला कोणाची नजर ना लागो. आजीही रेश्मा, नैना आणि खुशीची नजर उतरवतात. करण नैना आणि खुशीकडे पाहतो आणि म्हणतो, आई या दीदींपैकी एकीला निवड. मामी का? करण, अगं आई, सुनेसाठी. प्रत्येकजण करणकडे बघू लागतो. आत्या पण करणकडे बघते. मग करण विषय सांभाळत म्हणाला, तुम्ही सगळे असे नका पाहू. मी माझ्यासाठी बोलत आहे. भाई लोक तर डिपेंडेड आहेत. शोधतील एखादी बिझनेस वुमन. पण मला तर अशी साधी सिंपल बायको हवी आहे. करणच्या या विधानावर सगळे हसतात. पण आर्यन आणि सुजय त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा करण घाबरून खाली बघू लागतो. आर्यन काही वेळ खुशीकडे पाहतो आणि मग तिला बाजूला येण्याचा इशारा करतो. खुशी एका बाजूला येते. त्यानंतर आर्यन येतो. खुशी, तुमचं काही काम आहे का सर? आर्यन, हो, काम होतं. त्याची नजर खुशीच्या चेहऱ्यावर थांबली होती. त्यामुळे खुशीला त्याच्याकडे बघता येत नव्हतं. आर्यन त्याचा हात खुशीच्या कानामागे नेतो. तेव्हा खुशी 2 पावले मागे सरकते आणि आर्यन पुढे सरकतो आणि खुशीचे केस सोडतो. खुशीसाठी हे थोडं धक्कादायक होतं. आर्यन, हे माझं काम होतं. आता तू सगळ्यांकडे जाऊ शकतेस. तुझे केस मोकळे चांगले दिसतात. हे माझे मत आहे. तुझी इच्छा नसल्यास तू त्यांना परत बांधू शकते. खुशीने आज पहिल्यांदा वर बघून आर्यनच्या डोळ्यात पाहिलं आणि या क्षणी तिला तिथे एक प्रश्न दिसला. तू माझं ऐकशील का? आर्यनमध्ये खुशीला काहीतरी नवीन दिसत होतं. असं काही ज्याचा ती विचारही करू शकत नव्हती. ते होतं आर्यनचं नवं रूप, भावनांनी भरलेलं. आज त्याने जबरदस्तीने काही करायला लावले नाही. उलट त्याची आवड सांगितली. हसत हसत खुशीने आपले केस मोकळे राहू दिले आणि बायकांकडे परत आली. खुशीने त्याची विनंती मान्य केल्याचे पाहून आर्यन मागे उभा राहिला आणि हसायला लागला. प्रत्येकजण भुकेने त्रस्त आहे आणि चंद्राची वाट पाहत आहे. सगळ्यांना भुकेने व्याकुळ झालेले पाहून ब्लूटूथवर गाणे वाजवताना करण म्हणतो, मला प्रत्येकाची एनर्जी लेवल हाय हवी आहे. 1 दिवसाच्या भुकेमुळे तुम्ही सगळे रडायला लागला. चला नाचूयात. सुजयने त्याच्या डोक्यावर मारले. मोठा आलाय. स्वतःला 2 मिनिटे भूक सहन होत नाही आणि आम्हाला ज्ञान देत आहे. करण खुशीकडे जातो आणि हो म्हणतो, कारण मी इथल्या सर्व सुंदर मुलींसोबत कधीही नाचू शकतो. पण तुला आणि आर्यन भाईला याचा विचार करावा लागेल. तो सुजयला चिडवत रेश्मा, खुशी आणि नैनाला उठवून नाचायला लागला. सकाळपासून काहीच न खाल्ल्याने अचानक खुशीला चक्कर येते. ती खाली पडते. आर्यन आणि बाकी सगळे तिच्याकडे धावतात. आर्यन तिचे डोके आपल्या मांडीवर घेतो आणि तिच्या चेहऱ्यावर थोपटतो. तो रेश्माच्या हातातून पाणी घेतो
आणि खुशीला पाणी पाजतो. थोड्याच वेळात खुशी पुन्हा शुद्धीवर येते. चंद्र उगवत आहे. खुशीचा उपवास योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या हातून सुटला जातो. हे पाहून सर्पोद्धारांना खूप आनंद होतो. पण थोड्या वेळाने खुशी पुन्हा बेशुद्ध पडल्याने ते तणावात येतात. आर्यन तिला आपल्या हातात उचलून त्याच्या खोलीत घेऊन आला. तिला बेडवर झोपवले. नैना खुशीजवळ येऊन बसते. खुशीच्या डोक्यावर हात फिरवताना ती म्हणते की आज सकाळपासून तिने काहीही खाल्ले नाही, त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण टेन्शन घेऊ नका. आता काही खाल्लं तर तिला बरं वाटेल. तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करा. सगळेजण छतावर जातात. नैना जात नाही, खुशीजवळ राहते. आर्यन नैना दिदीला म्हणतो, तुझाही उपवास आहे, जा तू, मी काळजी घेईल तिची. आर्यनच्या सांगण्यावरून नैना टेरेसवर जाते. आर्यन येऊन खुशीजवळ बेडवर बसतो आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहतो आणि म्हणतो, काय चीज आहे तू. तू तुझ्याशिवाय सगळ्यांचीच काळजी करतेस. अवघ्या काही दिवसात तू माझ्या संपूर्ण कुटुंबाला वेळ लावलंस. मग उठताना तो म्हणाला, मी सावन, उठ, काहीतरी खा. असे आर्यनने 2-3 वेळा म्हटल्यावर खुशीला जाग येते. पूजा आटपून सगळे जेवणाच्या टेबलावर येतात. शरद रेश्माला स्वतःच्या हाताने जेवण खायला घालतो आणि रेश्मा शरदला. इतर सर्वजण जेवण करत आहेत. मग सर्वांचे लक्ष खुशीकडे जाते. खुशी जेवण सोडून चॉकलेट खात आहे, तेही लहान मुलाप्रमाणे. सर्वजण मिळून जोरात हसतात आणि खुशीला असते. खुशी पटकन आर्यनच्या खोलीत जाते आणि तिचा चेहरा स्वच्छ करते. ती खोलीतून परतायला लागते तेव्हा तिचे लक्ष आर्यनच्या खोलीच्या आतील बाजूकडे जाते. आधी सांगितल्याप्रमाणे आर्यनला झाडे खूप आवडतात आणि त्याने त्याच्या खोलीत एक छोटीशी बाग बनवली आहे. जवळच एक छोटासा स्विमिंग पूल आहे. तलावाजवळ एक झाड आहे जिथून जिना आहे जो बाहेर हॉलमध्ये येतो. आर्यनच्या बेडरूम आणि बागेमध्ये काचेचे गेट आहे. असे म्हणता येईल की आर्यनची खोली एक छोटे घरच आहे. हे सर्व खुशीला स्वतःकडे आकर्षित करतं. ती स्विमिंग पूलजवळ जाते आणि डोळे बंद करून त्यात पाय ठेवून बसते. या सगळ्यामुळे तिला मोठा दिलासा मिळतो आणि मग तिच्या एका पायाची पायल त्यात पडते. आर्यन खुशीला खोलीत जाताना पाहतो आणि तिच्या मागे जातो. खुशीला स्विमिंग पूलजवळ बसलेले पाहून आर्यनही तिच्याजवळ जाऊन बसला. आर्यन तिच्या शेजारी बसला आहे हे खुशीला कळत नाही. आर्यन तर प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्याकडे बघण्यातच मग्न होता. शेवटी पहिल्याच भेटीत एवढी वाईट वाटणारी खुशी त्याला एवढी आवडायला लागेल असं कुणाला वाटलं होतं. खुशी, आई भवानी, आज मी खूप आनंदी आहे. लोक म्हणतात की ही मोठे लोक चांगले नसतात, पण हे चुकीचे आहे. असं काहीही नाही आहे. इथले सगळेजण मला आणि दीला खूप प्रेम देत आहेत. दी, जिजू, आजी, मामी आणि मामा. असे वाटते आम्ही आमच्याच घरात आहे. मला नेहमीच असे कुटुंब हवे होते, पण मी एवढी भाग्यवान नाही. यांना असेच आनंदित ठेव नेहमी. आर्यन जेव्हा खुशीचे हे बोलणे ऐकतो तेव्हा तो मनात म्हणतो, तू आहे अशी की कोणीही तुझ्या प्रेमात पडू शकते. माझ्यासारख्या माणसाला तू बदलून टाकलेस, जो प्रेमापासून धावत होता. आज माझी दीदी तुझ्यामुळे खूप आनंदी आहे. मी लवकरच या कुटुंबाला तुझे कुटुंब बनवणार आहे. फक्त थोडा वेळ, मग सगळा आनंद तुझा असेल. मी तुझ्याजवळ कोणतेही दुःख येऊ देणार नाही. खुशी पुढे बोलते, या कुटुंबाने मला ती सर्व नाती मिळाली ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती. आईसारखी दिदी, सुजयसारखा खरा मित्र, करणसारखा धाकटा भाऊ, आजी, मामा आणि मामी सगळे खूप चांगले आहेत. होय, आर्यन सर मला थोडे कमी आवडतात, पण ते वाईट नाहीत. ते देखील खूप चांगले आहेत. त्यांना फक्त त्यांचा चांगुलपणा जगाला दाखवायचा नाही. आणि हे देखील खरे आहे, बरेचदा लोक चांगुलपणाचा फायदा घेतात. पहा, आई भवानी, आई वडिलांना स्वतःकडे बोलवले आणि मला इथे रडायला सोडलं. हे बोलताना खुशीच्या डोळ्यात पाणी आले. आर्यनला तिला रडताना पाहिले नाही आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आर्यन, खुशी,
जेव्हा खुशीने आर्यनकडे मागे वळून पाहिलं तेव्हा ती पटकन पाण्यातून पाय काढून उभी राहते, या भीतीने की आर्यन पुन्हा तिच्यावर ओरडेल जसे त्याने पहिल्यांदा केले होते. खुशी, मला माफ करा. मला ही जागा आवडली म्हणून मी इथे आले. भविष्यात असे होणार नाही. मला माहीत आहे माझी सवयच खराब आहे कुठेही न विचारता जाण्याची. मला माफ करा. असे म्हणत ती निघू लागली आणि आर्यनने तिचा हात धरला आणि म्हणाला, काही हरकत नाही, तू इथे कधीही येऊ शकतेस. मग तिचे तोंड वर करून, खुशी तू ठीक आहेस ना? खुशी तिचे अश्रू लपवत, होय मी पूर्णपणे ठीक आहे. मला काय होणार आहे? मी ठीक आहे. खुशीला आर्यनसमोर तिचे अश्रू दाखवायचे नव्हते म्हणून ती थोडी गडबडली. आर्यनने खुशीचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला, मला नाही वाटत की तू ठीक आहेस. आर्यनने हे बोलताच खुशीने त्याला घट्ट पकडून रडायला सुरुवात केली. आज इतक्या दिवसांनी खुशी मोकळेपणाने रडत होती. ती इतक्या लवकर कधी रडत नव्हती. नैना किंवा तिच्या मावशीने तिला रडताना पाहू नये या भीतीने ती रडत नसायची. पण आज आर्यनला भेटल्यावर ती रडत होती. जणू काही कितीतरी दिवसांच्या वेदना आणि दुःख बाहेर येत होते. आर्यननेही तिला थांबवले नाही. तो फक्त लहान मुलाप्रमाणे तिच्या केसांवर हात फिरवत राहिला. खुशी गप्प झाल्यावर आर्यनने तिचा चेहरा आपल्या हातांनी वर केला आणि कपाळाचे चुंबन घेतले. खुशी, बरं वाटतंय? खुशी, हो सर. आर्यन, सर नको बोलू, फक्त आर्यन. सर ऑफिसला राहू दे, ठीक आहे? घरी मी फक्त आर्यन आहे, त्यामुळे आता सर नाही. खुशीने काहीच उत्तर दिले नाही. तिने आर्यनला अजून पकडून ठेवले होते. ती अजूनही आर्यनच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. आर्यन अजूनही तिच्या केसांवर हात फिरवत होता. दोघेही असेच उभे होते. तेव्हा सुजय पटकन धावत आर्यनच्या खोलीत येतो. काचेच्या वरून त्या दोघांना असे पाहून त्याला खूप आनंद होतो. तो तिथेच उभा राहतो. आज खूप दिवसांनी त्याला आर्यनच्या चेहऱ्यावरचं ते हसू दिसलं होतं जे त्याला आणि दीदीला नेहमी बघायचं होतं. तेव्हा आर्यनच्या लक्षात येते. आर्यन इशाराने विचारतो, काय काम आहे? सुजय संकेत देऊन खाली यायला सांगतो. कोणीतरी आले आहे. आर्यन खुशीच्या केसांवर हात फिरवत, खुशी खाली जाऊया. खुशी, का? आर्यन, खाली सगळे तुला विचारत आहेत. तू न जेवता आलीस आणि मग मी तुझ्या मागे आलो. तेव्हा खुशीला ती कुठे आहे आणि काय करत आहे याची जाणीव होते. खुशी आर्यनला सोडून थेट हॉलच्या दिशेने पळत सुटते. समोर सुजयला पाहून तिची अवस्था अजूनच खराब होते. आर्यन रूममध्ये आल्यानंतर, सुजय, काय झालं बाई? तू असा माझा क्यूट क्षण उद्ध्वस्त करायला आला आहेस? सुजय, खाली तर चल, तू स्वतःही सरप्राईज होशील. दोघे खाली येतात. आर्यन खाली उतरून उभाही राहिला नव्हता. तेव्हाच एक मुलगी पटकन आर्यनच्या जवळ आली. त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मला तुझी खूप आठवण आली. मी इथे येऊन किती आनंदी आहे हे तुला माहीत नाही. हे सगळं इतकं अचानक घडलं की आर्यनला समजलंच नाही की काय झालं. तो फक्त खुशीची रिॲक्शन पाहत होता, जी अजिबात चांगली नव्हती. जेव्हा खुशीने या मुलीला आर्यनचे चुंबन घेताना पाहिले तेव्हा ती दुसरीकडे तोंड करून उभी राहिली. हे पाहून आर्यन खूप अस्वस्थ झाला. त्याने मुलीला त्याच्यापासून दूर केले आणि तिला समोर उभे केले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. बाकीचे सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात, पण त्या मुलीला फारसा फरक पडत नाही. तिने पुन्हा आर्यनला मिठी मारली आणि म्हणाली, यार, तू माझ्याकडे असे बघत आहेस जणू मला पहिल्यांदाच पाहिलंय. खुशीला हे पाहवत नाही आणि ती किचनच्या दिशेने निघून जाते. बाकी सगळ्यांना याची सवय झाली होती, पण आत्या आणि नैना फक्त त्या मुलीचे कृत्य पाहत होत्या. कारण एका मुलीला संपूर्ण कुटुंबासमोर एका मुलाला किस करताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. मान्य आहे की मोठ्या शहरांमध्ये ही एक गोष्ट सामान्य आहे, पण नैना आणि खुशीचे कुटुंब या गोष्टींपासून खूप दूर होते आणि कदाचित येत्या काही वर्षात देखील ते असे काहीही करण्याची हिंमत करू शकणार नाहीत. आर्यन तिला पुन्हा स्वतःपासून दूर करतो आणि म्हणतो, टीना, तू इथे कशी? टीना सबनीस ही आर्यनची बिझनेस पार्टनर होती आणि आर्यनवर पूर्ण फिदा. आर्यन तिला फक्त एक मैत्रीण समजत होता, पण ती अनेकदा अशा गोष्टी करत असे ज्याने कोणालाही वाटेल की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आर्यन तिला सोडून उभा राहतो. त्याची नजर खुशीला शोधू लागली,
पण खुशी तिथे नव्हती. टीना घरातील सर्वांना मिठी मारते. सर्वजण तिचे स्वागत करतात. टीना सुजयला मिठी मारताना, खूप हँडसम दिसत आहेस. ते तर मी लहानपणापासूनच आहे, तो खोटं हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो. टीना आता करणजवळ येते आणि त्याच्या केसांतून हात फिरवत त्याला म्हणते, कसा आहे चाम. करणला टीना अजिबात आवडत नव्हती. तो तिचा हात काढून म्हणाला, एकदम ठीक आहे. आणि तो जाऊन खुशीजवळ उभा राहतो, जी अजून स्वयंपाकघरात होती. करण, दी प्लीज माझे केस नीट करून दे. खुशी हसते आणि त्याचे केस विंचरू लागते. टीनाला तिला बघून वाईट का वाटतं कळत नाही. तिला माहीत होते की सरपोतदार कधीच बाहेरच्या लोकांना वैयक्तिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करत नाहीत. आणि खुशी इतकी सुंदर असणे हे तिच्या चिडचिडीचे कारण बनले होते. ती सर्वांजवळ उभी राहते आणि नैना खुशीकडे पाहून विचारते, हे सर्व कोण आहेत. कोणी काही बोलण्याआधीच करणने खुशीचा हात धरला आणि म्हणाला, ही खुशी दी आणि तिचे कुटुंब आहे. टीना, दी. करण, हा दी. अजून जोरात सांगू का. टीनाचा चेहरा पाहून सुजयला समजले की तिला खुशी अजिबात आवडत नव्हती. सुजयला माहीत होते की टीना एक उलट्या खोपडीची मुलगी आहे, म्हणून तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, खुशी आर्यनची सेक्रेटरी आहे आणि दीने आज खुशी आणि तिच्या कुटुंबाला आमंत्रित केले आहे. गोष्ट अशी होती की टीनाला व्यवसायाच्या बहाण्याने या घरात स्वतःचे पाय रोवायचे होते. करण सुजयलाही माहीत होतं, त्यामुळे त्यांना ती आवडत नव्हती. आर्यनलाही टीनाच्या या कृती आवडत नव्हत्या, पण बिझनेसमध्ये ते फॉर्मल होतं, त्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. सुजय मुद्दाम काही बोलत नव्हता, कारण जेव्हा आर्यनची चिडचिड होत होती त्याला मजा घ्यायची असती. पण करणने अनेकदा टीनाचा अप्रत्यक्षपणे असा अपमान केला होता. रेश्मा, टीना फ्रेश हो, मग जेवण कर. टीना, हो दी, तसेही मला खूप भूक लागली आहे. करण, हो नक्कीच, तसेही आम्ही आधीच जेवलो आहे. आत्या आजीला म्हणते, आई आता आम्हाला निघायला हवं. आजी, हो, बाय द वे मला तुम्हाला काही विचारायचं होतं. आत्या, हो आई, विचारा. आजी, तुम्ही सत्संगाला जाता का. आत्या, हो जाते. आजी, ठीक आहे, मग उद्या एकत्र जाऊया. आत्या, आता आम्हीही जातो, खूप रात्र झाली आहे. आजी, थांबा, मी आर्यनला सांगते तुम्हाला घरी सोडायला. असे म्हणत आजी आर्यनकडे पाहतात. आर्यन खुशीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण खुशी प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. ती बाहेर येऊन गाडीजवळ उभी राहते, जेणेकरून आर्यन तिच्याशी सर्वांसमोर बोलू शकणार नाही. आर्यन तिला तिथे उभी असलेली पाहून गाडीच्या दिशेने पुढे येतो. तो काही बोलायच्या आधीच खुशी सुजयला म्हणाली, सुजय सर, तुम्ही आम्हाला घरी सोडू शकता का. सरांना अजूनही त्यांच्या पाहुण्यांची काळजी घ्यायची असते. आता आर्यनला हळूहळू राग येऊ लागला. त्याने खुशीचा हात धरला आणि तिला गाडीला टेकवले आणि म्हणाला, असं काही नाही, आणि हे सर सर काय लावले. खुशी हात सोडते आणि म्हणते, सरला फक्त सरच बोलतात आमच्याकडे. तुम्ही गाल पुढे करत तुमच्या पाहुण्यांची काळजी घ्या, नाहीतर ती आता परत आली तर ती कोणाच्याही गालाचे चुंबन घेईल. गोष्ट अशी होती की खुशीला टीनाने अशी मिठी मारलेली आवडले नव्हते, पण ती थेट सांगू शकत नव्हती. तिच्याही मनात आर्यनसाठी काहीतरी होतं, पण तिला ते समजत नव्हतं. शिवाय आज आर्यनने तिला मिठी मारली. आर्यनला तिने मिठी मारली तेव्हा तिला एक आपलेपणाची जाणीव झाली होती, आणि एकदा का कुणाविषयी जवळीक वाटली की दुसऱ्याने ताबा घेणं बरं वाटत नाही. म्हणूनच तिला आर्यनचा राग येत होता. आणि तसेही असं कुणीतरी म्हटलंय, आपल्याला राग फक्त त्याचाच येतो जो आपला असतो. सुजय आर्यनला, काळजी करू नकोस भाऊ, मी सोडतो, टेन्शन घेऊ नको, तसेही मिस हवाई आत्ता तुला शोधत येईल. सुजय आर्यनला चिडवत म्हणाला. आर्यन त्याच्याकडे डोळे मोठे करून बघतो आणि म्हणतो, भाई जा, तुला धीने बोलवले आहे आणि मी जाणार आहे सोडायला. ठीक आहे खुशी. सुजय सर तुम्ही चला, नाहीतर आम्ही ऑटोने जाऊ. आर्यनला समजले की मिस नक्षडी आता रागवली आहे आणि आता काही ऐकणार नाही, म्हणून तो आत चाललेल्या सुजयकडे जातो. आर्यन सुजयला म्हणतो, ऐक भाई, तू नैना आणि आत्याला घरी घेऊन जा, मी नंतर खुशीला घेऊन येतो.
तिच्या रागाला कमी करून. सुजय, तुला तिच्या रागाचं एवढं काय पडलंय? आर्यन सुजयला, जास्त डोकं चालू नकोस. जे सांगितलं आहे ते कर. सुजय खूप बेकार माणूस आहे. काम पण सांगायचं आणि धमकी पण द्यायची. पण तुला एक गोष्ट सांगू का? आत्या खुशीला घेतल्याशिवाय एक पाऊलही टाकणार नाहीत. आर्यन, तू आत्याला सांग. खुशी रेश्माजवळ आहे. तिला थोडा वेळ लागेल. सुजय, जा बाळा. तू पण काय आठवण काढणार? कोणत्या मोकळ्या मनाच्या माणसाला भेटलाय. करतो तुझ्यासाठी एवढं. आर्यन सुजयची गळाभेट घेतो. सुजय त्याला खुश पाहून खूप खुश होतो आणि त्याची पाठ थुपटून म्हणतो, तुझ्यासाठी काहीही यार. नंतर तो खुशीकडे पाहून, हे खुशी, तुला दीदी बोलावते. तिचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. आधी तिला भेट, मग निघूया. खुशी आर्यनकडे रागाने पाहत आतमध्ये रेश्माकडे जाते. सुजय आत्याकडे जाऊन, आत्या चला, मी तुम्हाला घरी सोडतो. खुशीला मी नंतर घेऊन येईल. आत्ता दीदीला काहीतरी काम आहे तिच्याकडे. आत्या तर पहिल्यांदा रागवते, नंतर नयनाने सांगितल्यानंतर तिचं ऐकते. सुजय आत्या आणि नयनाला घरी घेऊन जातो. खुशी रेश्माकडे येऊन, दीदी मला बोलवलं? रेश्मा, होय खुशी, मी तुझ्यासाठी जी साडी आणली होती ती तू इथेच विसरून चालली आहेस. खुशी, पण ती साडी तर मी घातली आहे ना. खुशी तिच्या साडीकडे इशारा करत म्हणते. रेश्माने हसून तिच्या हाताकडे इशारा करत, नाही, ही आमच्या आईची साडी आहे. तुझी साडी ती आहे. खुशी, मला माफ करा. ही पण इथेच ठेवली होती म्हणून मला वाटले की मला क्षमा करा. मी लगेच काढते ही. रेश्मा बाहेर उभे असलेल्या आर्यनकडे पाहते, जो आपली चूक पकडली गेल्याने रेश्माकडे शांतपणे पाहत आहे. अरे नाही, ती तिच्या योग्य जागी ठिकाणी आहे, तुझ्याजवळ आहे. रेश्मा असे बोलताच आर्यनच्या चेहऱ्यावरही हसू येते. खुशी, मला समजलं नाही. रेश्मा, मला म्हणायचे की तुला खूप छान दिसते, तू ती घालू शकते. कथा आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.